हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया नाश्त्यासाठी नवीन रेसिपी कोबीचा चिला। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोबी, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता। हे सगळं चाळणीमध्ये धुवून घेतलेलं आहे। अजून मिरची, आलं, लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्वप्रथम आपण खलबत्त्यामध्ये मिरची, आल्याचे 2-3 तुकडे आणि 4 पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेऊयात। थोडा जाडसर कुटला तरी चालेल। आपलं आलं, मिरची, लसूणचा ठेचा तयार झालेला आहे। आता एका बाउलमध्ये आपण कापलेला कोबी, कांदा आणि कढीपत्ता घेऊया। त्याच्यामध्ये चिरलेलं बारीक कोथिंबीर, आणि बारीक केलेला आलं, लसूण, मिरचीचा ठेचा टाकूया। तिखट तुम्ही हवं तसं घेऊ शकता, तिखट मिरची। आता त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा हळद, जिरे 1 चमचा, मीठ चवीनुसार, एक चमचा लाल तिखट, लाल तिखट ऑप्शनल आहे। आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात बेसन पीठ, तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल। हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात। भाजीला पीठ मळतो तसं मळून घेऊयात, पण कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवायची। ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। आता थोडं पाणी ॲड करूया। हे भाजीच्या पीठपेक्षा थोडंसं पातळ हवं आहे मिश्रण। तवा चांगला तापवून घेऊयात। तेलाने त्याला चांगलं ग्रीस करून घेऊयात। इथे आपण नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे।
आता आपण हे सगळं मिश्रण पातळसर असं तव्यावर पसरवून घेऊयात. आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवर तवा ठेवूयात. नंतर चारी बाजूनी तेल सोडूयात. आता गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. आता आपला कोबीचा चिला आपण पलटून घेऊ. बघा असा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊयात.